नमस्कार मंडळी, पल्लवीज किचन कट्ट्यामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मी बनवणार आहे भेंडीची भाजी। सगळ्यांना आवडणारी अशी भेंडी तर आपण नेहमीच डब्यासाठी बनवतो, तशी भेंडीची भाजी अगदी लवकर होते। कधी कधी आपल्याला साधी भेंडी खाऊन कंटाळा येतो, मुलांनाही थोडं चेंज म्हणून वेगळी अशी भेंडी। त्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहे। छोटीच भेंडी घ्यायची, अगदी कोवळी अशी। स्वच्छ धुवून घेतली व कापडाने कोरडी करून घेतली, यामुळे भेंडी चिकट होत नाही। भेंडीचे काप करून घेतले आहे 2-3 असे। तव्यावर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजून झाले की भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 इंच अद्रक, लसूण 7 ते 8 पाकळ्या। लसूण थोडा जास्त घ्यायचा, यामुळे चव छान लागते। हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात मीठ आणि तिखट टाकायचे आहे। हे टाकून चांगले बारीक वाटून घ्यायचे। कढईत तेल टाकून गरम झाल्यावर जिरं टाकायचं। जिरं चांगले तडतडले की हिंग टाकायचा थोडा, हिंगामुळे छान लागतात भेंडी। हिंग टाकल्यावर कापलेली भेंडी टाकायची। चांगले मिक्स करून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। 3 ते 4 मिनिट भेंडीला चांगली होऊ द्यायची। अधूनमधून हलवत राहायचे। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भेंडी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात। भेंडी खाल्ल्याने हृदयासाठी फायदेशीर असे व्हिटॅमिन के असते। तसेच भेंडीमध्ये फोलेट असते, जे गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर असते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा फायदेशीर आहे। रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते। पचनशक्ती चांगली राहते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, असे अनेक फायदे भेंडीमुळे होतात। भेंडी चांगली झाली आहे, कोवळी असल्याने लगेच शिजून जातात। यामध्ये थोडी हळद घालून मगाशी केलेलं शेंगदाण्याचं कूट ते टाकून घेऊ। जेवढं लागेल तेवढंच कूट टाकायचं चमच्याने। कूट टाकून झाल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट चांगले होऊ द्यायचे। झाकण काढून खालचे वरती करून झाल्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची। तर मंडळी, तुम्ही करून पहा अशी भेंडीची भाजी, खूप छान लागते। लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अगदी, आणि अगदी झटपट होते। तर मंडळी, वाट कसली पाहता, या खायला गरमागरम अशी भेंडीची भाजी। मंडळी, रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।